दिसलेलं असते. सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. व्यासपीठावरती असलेले सर्व सन्माननीय, थोड्याच वेळात माजी मुख्यमंत्री आणि सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांचं आगमन होईलच. घोसाळकर साहेबांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये मला वाटतं सुनील प्रभू महापौर आहेत, दळवी, मी, आणि मला वाटतं सातत्याने गणेशोत्सव मंडळांच्या बरोबरीने कामं केलेली आम्ही मंडळी आहोत. गणेशोत्सवाच्या मंडळातून घडलेले हे सगळे कार्यकर्ते आज वेगवेगळ्या, जरी आम्ही पक्षात ज्या पक्षामध्ये आम्ही घडलो त्या पक्षाच्या मोठमोठ्या पदांवर काम करत असलो तरी आमची नाळ आमच्या विभागातल्या असलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या बरोबर आजही जोडलेली आहे. अगदी ह्यांनी 133 वर्षाचा गणेशोत्सव सांगितला. आमचा वरळी सार्वजनिक जो गणपती आहे वरळी नाक्याचा, तो 103 वर्षाचा आहे. आणि त्या 103 वर्षाच्या गणपतीमध्ये मग वक्तृत्व स्पर्धा असू दे, कुठल्याही असू दे, त्याच्यात आम्ही घडत गेलो. आणि ज्याला आपण एक डेअरिंग म्हणतो ते मूळ तिथे मिळालेलं आहे. त्यामुळे खरंच गणपतीचा तो आशीर्वाद आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये आत्ता जरी 2.5-3 वर्ष मला आता होत आली आहेत, आपल्याला महापौर नाही, नगरसेवक नाही, तरीसुद्धा ज्या पक्षातून किंवा ज्या मुशीतून घडलेले कार्यकर्ते तिथे आहेत. त्यामुळे गणेशोत्सव मंडळात कधी कमतरता भासत नाही. कार्यकर्त्यांची कमतरता नाही किंवा कार्यक्रमांची पण कमतरता नाही. पण आज सांगावं असं वाटतंय की जरी आम्ही नव्हतो तरी प्रत्येक वेळेला आयुक्तांबरोबर जाऊन आदित्य साहेबांच्या माध्यमातून म्हणा किंवा आमच्या स्थानिक आमदारांच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर त्या चर्चा करत होतो की कुठल्याही परिस्थितीत ह्या ज्या नवरात्र असेल, गणपती उत्सव असेल, याच्यामध्ये महानगरपालिका कुठेही कमी पडता कामा नये. आजही वॉर्ड लेवलला म्हणजे अनेक जण त्यावेळेला उपस्थित राहतात. वॉर्ड लेवलला सुद्धा त्या मीटिंग्स झालेल्या आहेत. त्या वेळेला प्रत्येक आमदारांनी, मला वाटतं आदित्य ठाकरे, अजय चौधरी, सुनील शिंदे, सचिन भाऊ अहिर, म्हणजे वरीला आम्ही ज्या मीटिंग घेतल्या त्या सांगतो. त्याच्यामध्ये अनेक प्रश्न लोकांचे मंडळांचे होते. मंडळांचं ऐकून घेतलं, त्याच्यानंतर काय केलं पाहिजे हे सांगितलं. अगदी ट्रॅफिक पोलिसांपासून ते अगदी तुमचं आता आपण जे तलाव बनवतोय आम्ही ज्या मीटिंग घेतल्या त्या सांगतो. त्याच्यामध्ये अनेक प्रश्न लोकांचे मंडळांचे होते. लाईट कसा असला पाहिजे, जेट्टीवर जे बुळबुळीतपणा येतो ज्याला आपण खराट्यानी साप, ते अगदी तुमचं आता आपण जे तलाव बनवतोय त्या तलावांपर्यंत कशी आयोजन असलं पाहिजे, प्रखर लाईट कसा असला पाहिजे, जेट्टीवर लाईट कसा असला पाहिजे, जेट्टीवर जे बुळबुळीतपणा येतो ज्याला आपण खराट्यानी साफ करायचं म्हणतो, पण आता जेट्ट्यासुद्धा व्यवस्थित केलेल्या असतात. आणि त्यामुळे एवढंच सांगेन मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही ह्याची काळजी साहेब उद्धवजींच्या माध्यमातून तर नक्की होणारच आहे. पण ज्या आम्ही कार्यकर्ते म्हणून आहोत, जरी मोठ्या पदावर असले तरी आम्ही मंडळाचे कार्यकर्ते म्हणून त्या मंडळाशी सोबत आहोत. आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला जे काही चित्रफित असतात किंवा काय असतात, तुम्ही तुमच्या मंडळाच्या माध्यमातून वॉर्डच्या लेवलला मागून आपण जर ते दाखवलं, कारण आता इथे लालबागच्या राजाचे मानव सचित सुधीर साळवी पण उपस्थित आहेत. प्रचंड म्हणजे दररोजची गर्दी लाखोच्या घरात असते, पण त्या लाखोच्या घरात पण व्यवस्थित मॅनेजमेंट ते तुम्ही बसलेले सगळेच करता. त्यामुळे मला असं वाटतं की हा गणेशोत्सव आत्ता जो आपण दरवर्षाप्रमाणे यावर्षी साजरा मोठ्या जल्लोषात होणार आहे. कोविड काळामध्ये सर्वांनी चांगली साथ दिली. बऱ्याच लोकांनी तर गणपती न करता त्या ठिकाणी आरोग्य शिबिरं घेतली आणि सर्वांनी एक सहाय्य केलं. पण आता परिस्थिती जरी निवळली आहे तरी आपण जोशात आणि आनंदात तो साजरा करतो. ज्या काही गोष्टी आहेत
मग प्लास्टरच्या बद्दलची गोष्ट होती की भरलेल्या मूर्त्यांबद्दलच्या, पण त्याच्यावरही मला वाटतं समिती गठन झाल्यानंतर 2000 त्याची आपण विशेष काळजी घेतली आहे. कारण सगळ्यांचीच एकेका गणपती बनवणाऱ्यांचं वर्षभराचं पोट नाही म्हटलं तरी त्याच्यावर असतं, त्यामुळे त्यांना कुठे बाधा होता कामा नये. आणि ह्या असलेल्या काळांमध्ये आपण अधिकाधिक कसं काम करू याच्याबद्दल मला वाटतं जे सविस्तर माझ्या मागील बोलतील, पण महानगरपालिकेच्या माध्यमातून आजही सांगते, कुठलीही अडचण येणार नाही. आणि आली तर आमच्यासारखे सगळे नगरसेवक तुमच्या असलेल्या प्रसंगाला किंवा असलेल्या तक्रारीला आम्ही समर्थपणे सामोरं जाऊ आणि गणपती उत्सव आपण जोशात साजरा करूया. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.